नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री ऑफ पंढरपूर या पंढरपूर या धार्मिक तीर्थक्षेत्राचा आपण अभ्यास करणार आहे. बी ए भाग 1साठी हिस्ट्री ऑफ पंढरपूर हा 2 क्रेडिटचा विषय आपण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. तर या पार्श्वभूमीवर आपण पंढरपूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी या प्रकरणामध्ये पंढरपूरचा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळामध्ये जे संदर्भ सापडतात त्याच्या आधारे आपण पंढरपूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण अभ्यासणार आहे. तसं जर पाहिलं, पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. संतांचे माहेरघर, वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ, दक्षिण काशी, दक्षिण द्वारका म्हणून या तीर्थक्षेत्राचा उल्लेख केला जातो. आज महाराष्ट्रामध्ये जे अनेक तीर्थक्षेत्र अस्तित्वात आहेत, यामध्ये पंढरपूर असेल, देहू असेल, आळंदी असेल, पैठण असेल, नाशिक असेल, तेरडुकी असेल, मंगळवेढा असेल, नेवासा असेल, अशा अनेक तीर्थक्षेत्र आज महाराष्ट्रामध्ये आपणाला पाहावयास मिळतात. या सर्व तीर्थक्षेत्रामध्ये आपणाला पंढरपूरचे महत्त्व आणि महात्म्य हे प्राचीन काळापासून आजपर्यंत टिकून असलेले आपणाला दिसून येते. या पंढरपूरवर अनेक काळापासून, प्राचीन काळापासून अनेक राजसंस्था अस्तित्वात होत्या. काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या, पण पंढरीचे महत्त्व मात्र प्राचीन काळापासून आजपर्यंत टिकून असलेले किंवा वाढत गेलेले आपणाला दिसून येते. महाराष्ट्रातील सर्व संतांनी पंढरपूरचे महत्त्व मुक्तकंठाने गायलेले आहे. सर्व संतांनी या पंढरपूर तीर्थक्षेत्रास भूवैकुंठ ही संज्ञा दिलेली आहे. संत नामदेव महाराज यांच्या मते पंढरी नगरी ही अनादी कालापासून चंद्रभागेच्या तीरी उभी आहे. या पवित्र तीर्थात स्नान करताच दुःखाची निवृत्ती होते. श्रीच्या दर्शनाने भक्त भाविक अवघाची सुखरूप होतो. तर संत चोखामेळा म्हणतात, पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा. या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, श्री संत नामदेव महाराज, श्री संत तुकाराम महाराज इत्यादी सर्व संत अभंगात, कीर्तनात रंगून गेले. श्री संत नामदेव महाराज यांची दासी जनाबाईची भावभक्तीची गाणी येथेच रंगली. श्री संत गोरा कुंभार, श्री संत सावतामाळी, श्री संत दामाजी पंत इत्यादी संतांनी या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा अगाध महिमा सर्वत्र वाढवला. अशा या वाढत जाणाऱ्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा शोध घेणे आज गरजेचे आहे. प्रस्तुत या प्रकरणामध्ये आपण पंढरपूरचं प्रादेशिक स्थान, त्याचबरोबर पंढरपूरचे क्षेत्रफळ, त्याचबरोबर भौगोलिक स्थान, पंढरपुरातून वाहत जाणारी भीमा नदी, त्याचबरोबर प्राचीन पंढरपूर, मध्ययुगीन पंढरपूर, आधुनिक पंढरपूर या इत्यादी घटकाचा आपण शोध या प्रकरणामध्ये आपण घेणार आहे. प्रथम आपण पंढरपूरचे प्रादेशिक स्थान व क्षेत्रफळ याचा जर विचार केला, पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या आग्नेय भागात असून पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस आहे. पंढरपूर तालुक्याच्या सीमा या माढा, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस या तालुक्यांना जाऊन भिडलेले आहेत. पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्याशी राज्य महामार्गाने जोडलेले आहे. पंढरपूर शहरातून नॅरोगेज रेल्वे मार्ग जात असून यामुळे मिरज, लातूर ही शहरे या लोहमार्गाने जोडली गेली आहेत. सध्या कुर्डवाडी ते पंढरपूर या नॅरोगेज लोहमार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झालेले आहे व तसेच पंढरपूर ते मिरज हा लोहमार्गसुद्धा ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झालेला आहे. त्यामुळे पंढरपूर शहर हे अनेक रेल्वे मार्ग असतील, रस्ते महामार्ग असतील, इतर महामार्गाला ते जोडले गेलेले आहे आणि त्यामुळे पंढरपूर हे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं शहर किंवा वाहतुकीच्या दृष्टीनं याला महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि त्यामुळं पंढरपूर शहराजवळ
तिला चंद्रकोरीप्रमाणे वळण प्राप्त झालेले आहे. म्हणून पंढरपूर शहरामध्ये या नदीला चंद्रभागा नदी म्हणून देखील ओळखलेले आहे किंवा ओळखले जाते. नगरपालिकेचे क्षेत्रफळ 1999पर्यंत 12.8 चौरस किलोमीटर होते. इसवी सन 2000मध्ये इसबावे टाकळे हा भाग नगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आल्याने नगरपालिकेच्या क्षेत्रफळात 5.2 चौरस किलोमीटरने वाढ झाली आणि नगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ 17.28 चौरस किलोमीटर एवढे झालेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर भौगोलिक स्थान आणि हवामान. पंढरपूर हे शहर 17°40 उत्तर अक्षांश 75°23 पूर्व रेखांशावर आहे. समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे सौम्य उतार आहे. पंढरपूरचे हवामान हे सामान्यतः कोरडे असून ते उन्हाळ्यामध्ये किंवा मे महिन्यात 41.0 अंश सेल्सिअस कमाल व हिवाळ्यात किंवा डिसेंबर महिन्यात 15.0 अंश सेल्सिअस किमान आहे. शहराचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान पाहिले तर 657.5 मिलीमीटर एवढे आहे. आता आपण भीमा नदीची माहिती पाहणार आहोत. भीमा ही कृष्णेची प्रमुख उपनदी असून तिची लांबी सुमारे 867 किलोमीटर व जलवण क्षेत्र सुमारे 70,613 चौरस किलोमीटर आहे. भीमरथी ही तिची इतर नावे आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे तिचे पात्र चंद्रकोरीप्रमाणे दिसते, त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. ही नदी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे उगम पावते. उगमाच्या ठिकाणी भीमाशंकर नावाचे ज्योतिर्लिंग असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमाशंकरापासून भीमा नदी आग्नेयेकडे पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर रायचूरच्या उत्तरेस 25 किमी अंतरावर कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. सोलापूर जिल्ह्याच्या आग्नेय दिशेने भीमा नदी वाहते. नदीच्या उजव्या तीरावर पंढरपूर हे धार्मिक तीर्थक्षेत्र वसलेले आहे. सोलापूर जिल्ह्यात या नदीकाठावर एकूण 9 तीर्थक्षेत्रे आहेत. ती अशी करवली, पंढरपूर, ब्रह्मपुरी, खाडेश्वर, कसूर, भंडारकोटे, सांदेपुरा, औंज, टाकळी इत्यादी तीर्थक्षेत्राचा समावेश होतो. भीमा नदी पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहते आणि इतर वेळेस तिचा प्रवाह छोटा असतो. बागा, इंद्रायणी, वेळ, मुळा, घोड, नीरा, मान, मीना, कुकडी, पुष्पावती इत्यादी तिच्या उपनद्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णीजवळ उजनी येथे 2467 मीटर लांब व 56.4 मीटर उंचीचे धरण इसवी सन 1979मध्ये बांधले. या धरणापासून 1.64 लाख हेक्टर जमिनीस पाणीपुरवठा झाला आहे. या जलसिंचनाच्या सोयीमुळे भीमा नदी खोऱ्यात शेतीचा विकास झपाट्याने घडून आला. धार्मिकदृष्ट्या भीमा नदीला महानदी असे देखील म्हटले जाते. मत्स्य, ब्रह्म, वामन इत्यादी पुराणातून व महाभारतातून या नदीचा उल्लेख आढळतो. त्रिपुरासुराचा वध करून शंकर श्रमपरिहारार्थ भीमाशंकराजवळ आले असता तेथे अयोध्येचा भीमक नावाचा राजा तप करीत होता आणि तो शंकरास सामोरा गेला. त्यावेळी शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने शंकराला आलेल्या घामाच्या धारांनी पुण्यपावन नदी होऊ दे असा वर मागितला व त्याप्रमाणे या नदीचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा नदी असे नाव पडले. यानंतर आपण पंढरपूरची उत्पत्ती याची माहिती पाहणार आहोत. पंढरपुरास पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर, फागणेपूर, पौंडरी क्षेत्र, पंडरंगे, पांडुरंगपल्ली इत्यादी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली दिसून येतात. पौंडरिक हे नाव पंढरिका या नावावरून बनले. पंढरीपूर यातील पंढरी या अंशापासून पंढरी हे नाव बनले. पंडरंगे हे कानडी नाव आहे. याचे संस्कृत रूप पंढरिका असे होते. पंढरिका किंवा पंडरंगे यापासून पंढरी किंवा पंढरी असा शब्द बनला आणि त्यास पूर हा नगरवाची प्रत्यय लागून पंढरीपूर, पंढरीपूर व पंढरपूर हे शब्द झाले. पांडू किंवा पांढर या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतल्यास पांढरा किंवा फिका असा होतो.
अर दाते संपादित महाराष्ट्र शब्दकोश, प्रण जोशीकृत आदर्श शब्दकोश, वाना आपटेकृत शब्दरत्नाकर या सर्व शब्दकोशामध्ये पांडू किंवा पांडूर बरोबर पांढरा फिका असा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगाचा पांढरा असे संस्कृत सुकृतदर्शिनी वाटते. यावरून पंढरपूर हे नाव प्रचलित झाले असावे. अशा पद्धतीनं आपण पंढरपूरच्या उत्पत्तीचा व भीमा नदीचा व पंढरपूरचे एकूणच प्रादेशिक स्थान, हवामान याचा या व्हिडिओमध्ये आपण विचार केलेला आहे. नंतरच्या तासाला आपण पंढरपूरचे प्राचीन किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरचे प्राचीन रेफरन्स याचा अभ्यास करणार आहे. ओके, धन्यवाद.